जय श्रीराम मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 पर्व सुरू आहे. पहिली रजनी आणि पहिल्या रजनीचा 5वा सामना पहिल्या फेरीतील. एका बाजूला वेलकम 11 उसाटणे आणि दुसऱ्या बाजूला कनव 11 पेसारवे. या दोन संघांदरम्यानच्या घमासान डावल होती सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. संकेत पाटील आणि सागर पाटील. तर पहिल्या षटकामध्ये फ्रंटलाईन बॉलर विजय पवार. ऑन साइडला मिड विकेटला ठेवलंय का फिल्डरला, त्याचबरोबरीने वाइड ऑफ लॉंग ऑफ. व्हेरी फास्ट बॉल मिड ऑन आत आहे. गॅप मोठी. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. संकेत पाटीलचा पहिला चौकार. ऑन ट्राय करत असताना मिडॉनचा फिल्डर आत आहे. शॉर्ट मिड विकेट. त्या दोघांचा गॅप मधून बॉल. पवारचा पहिला बॉल. संकेतचा चौकार. का तर उघडतं वेलकम 11 उसाटणे संघाचं. हो थांबलाय पुन्हा. या वेळेला मिड ऑफच्या वरतून बॉल चाललाय आणि याही वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार. फ्रंट लाईन बॉलर वरतीच अटॅक केलेला आहे संकेत पाटीलने. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑफ सरकत्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये लॉंग ऑफ ठेवलाय. पवार ओव्हर द विकेटने पुन्हा जागा बनवली. खराब लाईन अँड लेंथ. लागोपाठचा तिसरा चौकार. संकेत पाटीलचा वेलकम 11 उसाटण्यासाठी. चौकार विजयचा अगेन्स्ट आणि विजयकडे 3 खेळाडू जात असताना पाहायला मिळाले. हा षटकार आहे. यस माफ करा अंपायर. काय फटका आला. बॅकफुट पंच. 2 चौकार 1 षटकार. या वेळेला पा बॅकफुट पंच. डावा पाय हवेमध्ये. बॅकफुट वरती उभा. फोर्सने फटका. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. सुसाट सुटला. काय बॅटिंग केली आतापर्यंत. मिड ऑनला चेस करत असताना 1 चौकार. दुसरा मिड ऑफला स्वीपर कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर. 3 चौकार 1 षटकार. ओहो या वेळेला अराउंड द लेग बोल्ड. खोलात आलाय बॉल आणि 4 मोठ्या फटक्यांचं उत्तर पवारने दिलं 5व्या बॉलवरती. संकेत पाटील बाद. त्या 18 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. संकेत पाटीलची वेगाने टाकला. खोला टाकला. अराउंड द लेग बोल्ड पाहायला मिळाला. संकेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला नितीन पाटील. पाटील ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये. सागर नितीन प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय संकेत पाटीलने आणि ते आता प्लॅटफॉर्मला कशा पद्धतीने पुढे नेतील ही महत्वपूर्ण बाब. पवारने कमबॅक करून दिले. संकेत दिलेत. कमबॅकचे विकेट काढले त्याने. ओहो आत येत होता बॉल. सॉफ्ट हँडने समोर खेळलाय.
जरूर कमबॅक केलं, पण त्या अगोदर 18 धावा खर्च केल्या विजय पवारने या षटकामध्ये. 18 for 1. वेलकम 11 उसाटणे आफ्टर फर्स्ट ओव्हर. विश्व हिंदू परिषद आदरणीय जयदर्शी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 18ला पहिली विकेट आपण बघितली, त्यानंतर धाव आली नाही. सागर आता स्ट्रायकिंग एंडला येतोय. विजयच्या षटकानंतर बॉलिंग मार्कवरती आला तेजस पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ पूल खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतच बसतोय. म्हणलाय प्रेक्षक नेत्र दीपक देखणा फटका. सागरचा सुपर सिक्सर. आणि काय फटका. स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे सीमारेषेच्या बाहेर. 24 धावा. समोर थ्रू दी लाईन मारलाय, वाईड ऑफ लॉंग ऑफ. चांगला प्रयत्न पण बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. पहिल्या षटकामध्ये आक्रमण संकेत पाटीलचं राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये भव्य स्वागत. तेजस पाटीलच्या अगेन्स्ट आलेला सागरचा षटकार. पुढचाच बॉल थ्रू दी लाईन मारला स्ट्रेट बॅटने, वाईड ऑफ लॉंग ऑफ लालाय चौकार. आणि धावांचा वेग या डावामध्ये आपण पाहतो उसाटणीचा थोडे लेट आलेत, पण थेट सुरुवात केलेली आहे. टॉससाठी जर तुम्ही वेळेवरती उपस्थित राहिले नाही, सेकंड इनिंगचा बॉल पडला तर मात्र ऑपोनंट टीमचा कॅप्टनला टॉस विन दिला जातोय. ते घडलं. पिसारवाने टॉस जिंकला, फिल्डिंग केली. ऑन साइडला व्हाट अ शॉट इज दॅट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द नाईट. स्लॉग स्वीप षटकार. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त पहिला पूल, दुसरा थ्रू दी लाईन आणि यावेळेला स्लॉक स्वीप कॉपी बुक स्टाईल पहा आणि पाहतच राहा. ही बैठक जबरदस्त होती. यावेळेला चॉप केला, वाईड यॉर्कर होता. चांगल्या चेंडूला सन्मान तुम्हाला द्यावाच लागेल. सागर तेच करत असताना या इनिंग मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण बघितले ते 2 षटकार, 1 चौकार आणि सध्याचं धाव फलक जर आपण बघितलं तर ते आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम 11 उसाटणेचा 35. लॉफ्ट केलाय, थ्रू दी लाईन, साइड स्क्रीन वरती धडकलाय षटकार. षटकार चौकारांमध्येच डील होते. धावफलकचा वेगाने चाललंय. हो, या वेळेला वेग गोलंदाजाचे आपण बघितला. शेवटचा डॉट बॉल आलाय, पण या षटकामध्ये देखील धावांचा आपण विचार केला तर 23 धावा आल्या आणि टोटल स्कोर 2 षटकांचा खेळ संपला. 41 धावा. वर्ल्ड कप 11 उसाटणे 1 गडी बाद.
मधला स्लॉक स्वीप जबरदस्त होता. सागर पाटीलचा शॉट ऑफ लेंथ बॉल होता, त्याला ऑन साइडला पण पाहतोय. स्लॉक स्वीप हॉट शॉट ऑफ द नाईट. ये तो रील वाला शॉट था भाई. आणि रील पाहायला मिळेल तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज वरती. कॉपी बुक स्टाईल क्रिकेटिंग स्ट्रोक यायला पाहिजेत. आता आपण हेलिकॉप्टर सर्रासपणे पाहतो, त्याच बरोबरीने आपण बघितलं असेल तर स्विच हिटचे फटके आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटच्या संस्कारामध्ये जे फटके नाहीत ते आपण आता पाहतो, पण जे कव्हर ड्राईव्हचे, स्क्वेअर ड्राईव्हचे फटके आहेत, ऑन ड्राईव्हचे फटके आहेत, स्लॉक स्वीपचे फटके आहेत, पॅडल स्वीप, लॅप स्वीप, ते आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. मात्र या डावामध्ये आपण एक स्लॉक स्वीपचा फटका बघितला, तो पुस्तकी होता. 41 आदरणीय काशीनाथजी म्हात्रे साहेब आणि कैलाशी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन. सहर्ष स्वागत. खराब बॉल, शॉट ऑफ लेंथ, पूल केला, डीप स्क्वेअर लेगला षटकार. क्रिकेट किती सोपं आहे जेव्हा सागर पाटील सध्या बॅटिंग करतो असं वाटतं, पण त्यामागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड सराव आहे, त्यामुळे शक्य होत असताना आपण पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 48. 6 बॉल मध्ये 24 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या सागर पाटीलचा बॅट मधून जबरदस्त खेळ राहिला. वेलकम उसाडणेचा पूलचा फटका अगदी इझी. हे सर्व क्रिकेटिंग स्ट्रोक कंप्लीट करत असताना सागर पाटील लेदर विकेट आहे. वेगाने बॉल येतोय बॅट वरती आणि तो व्यवस्थित हँड अँड आय कोऑर्डिनेशन फार सुंदर. यावेळेला ज्यूसी फॉली लॉफ्ट केला, बॅटचा चेहरा उघडला आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर षटकार. पंचेचाळीसावा षटकार. पहिलीच रजनी सूर्य 45 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावा 54. शॉट ऑफ लेंथ यावेळेला अंपायरचा इशारा येतो तो वाईट. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय आणि या वेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जणू काय आपण हायलाइट्स पाहतोय अशी बॅटिंग सध्या तरी पाटील ब्रदर्सची. जबरदस्त षटकार. तिसरा षटकार या ओव्हर मधला. धावसंख्या सध्या 61. 79 आय थिंक आतापर्यंतचा हाय स्कोर या स्पर्धेमधला. पुन्हा वन मोर विकेट. चलो भाई ये भी गई. षटकार. तिसरं षटक सुरू आहे आणि 67 धावा धावफलकावरती सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. ते आमचं कॉम्बॉक्स तुम्ही पाहतात. किरणदादा म्हात्रे आमच्या डाव्या बाजूला आहेत आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सध्याचे गणेश मोकल, नीरज आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. समोर कव्हर्स मध्ये खेळायचं होतं. गॅप मध्ये बॉल चालला, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचला. एक धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल आहे, फिल्डरही आलाय आणि थ्रोही येतोय, पण त्या अगोदर पोहोचलाय तो नितीन. धावा मिळत असताना 2-3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर जर आपण बघितला तर तो 69 for 1 आफ्टर थर्ड ओव्हर.
जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पहिली विकेट 18ला पडली होती आणि त्यानंतर आतापर्यंत ही पार्टनरशिप 51 धावांची सेकंड विकेटसाठी पाटील ब्रदर्समध्ये. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल नारेन आणि भालगाव. या दोन्ही संघांना विनंती असेल, नारेन आणि भालगाव टॉससाठी रिपोर्ट करा. एक सूचना करेन, या स्पर्धेचा जो महत्त्वपूर्ण नियम आहे, जर तुमचा मॅचच्या अगोदरचा मॅचची सेकंड इनिंग सुरू झाली, पहिला बॉल पडला, तुमचे कॅप्टन नसतील तर तुम्हाला मात्र तुमच्या ऑपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल. सो नारेन आणि भालगाव दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला यायचे टॉससाठी. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करूयात. या ओव्हर नंतर 69 धाव आहेत. 79 धावसंख्येचा हायस्ट स्कोर आपण बघितला. ओहो, हेलिकॉप्टर लुक त्या ताराप्रमाणे बॉल डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइट. बिग हिट, षटकार. What a shot is that? हेलिकॉप्टर. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली आहे 75. 30ला सागर खेळतोय. फुल लेंथ आहे. बॅटचा चेहरा उघडला, डीप मध्ये फील्डर थांबलाय. ओहो, बॉल उडाला आणि गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा देखील चौकार. ला पहिली विकेट. त्यानंतर पाटील ब्रदर्सची ही पार्टनरशिप. ग्रेट नॉक बाय सागर. थांबला थोडासा, बॉलच बॅक. यावेळेला क्रीज सोडली होती नितीनने, पण पुन्हा त्याला मागे जावं लागेल. थोडासा लेट झाला यावेळेला. दाखवता ड्रिल करून पूल करायचं होतं, पण ते जमलं नाही. धावसंख्येचा आपण विचार केला तर सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 79. ज्या धावा बनवल्या होत्या भालगावने, त्या सध्या धावा पाहायला मिळतात. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. हाय स्कोर जो भालगावच्या नावावरती तो मोडीत काढला जाऊ शकतो वर्ल्ड कप 11 साठ्याकडून. ऑन साईडला यावेळेला शफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव आता घेत आहे सागरचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट मिस झालाय. सो अनेक धावेचा प्रयत्न होतो. नितीन थोडासा लेट आहे, पण थ्रो चुकीच्या एंडला केलाय. सध्या चाललंय काय पिसारवे संघाला सध्या मी म्हणेन समजत नाही. त्याचं कारण महत्त्वपूर्ण आहे की धावा वेगाने येत आहेत. धावांचा वेग आहे. टोटल स्कोर आपण पाहतोय 81. हाय स्कोर आतापर्यंतचा या स्पर्धेमधला. बॉल बाकी आहेत अजूनही 2. बॉल तयार होतात. बॉलिंग मार्क वरती शैलेश मात्रे. ओहो, यॉर्कर यावेळेला शांत ठेवलं. या डावामधला एकमात्र चेंडू असा आलाय की जिथे फलंदाजाला फक्त शांत राहावं लागलं. फार चांगला बॉल शैलेश मात्रे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहेत 81. शेवटचा एक बॉल. ओहो, यावेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज होत आहेत बाद. डाव संपला. 81ला 2. वेलकम उसाटण्याचा आणि 82चं लक्ष ठेवलंय. 12 बॉल 36 धावांची इंडिव्हिज्युअल इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती सागर पाटील कडून. झंझावत या डावामधलं आपण बघितलं आणि अर्धा तासा पहिला डाव आता संपलाय. मात्र पिसारवे संघाची एक मोठी स्पर्धा येत्या 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी मध्ये आपल्या भेटीला येते. श्रद्धांजली चषक, ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालिकावीरची कार पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजासाठी 2 टू व्हीलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एक सायकल देण्यात येईल. आदरणीय उद्योगपती संतोष शेठ म्हात्रे, रमेश शेठ म्हात्रे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे, गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या द्वारे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. जाऊयात आपण टॉससाठी पुढच्या मॅचचा. काशीनाथजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मॅच नंबर 6, सेकंड इनिंगची पहिली मॅच, नारेन विरुद्ध बालगाव.
नाणेफेकीचा कौल होतोय आणि टॉस जिंकलाय तो भालगावचा कॅप्टन गणेश म्हात्रे यांनी. थोडासा वेळ त्यांनी घेतलाय पण जास्त घेऊ नका. स्क्रीनवरती सध्या आमचं हे संपूर्ण VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतंय, जिथे मान्यवर आणि त्याचबरोबर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. आज थोडी थंडी वाढलेली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये तेजस ते डेली स्ट्रीमिंग करत आहेत. अंपायर्स देखील डेली नाईटच्या मॅचेस कव्हर करत आहेत. कॉमेंटेटर्स देखील आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतंय. मोकल आहेत आमचे ऑफिशियल स्कोर नीरज तेजस म्हात्रे. मागे आयुष्याच्या दुसऱ्या डावाला आता ते सुरुवात करतील. कालच ज्यांची एंगेजमेंट झालेली आहे, जोवेलीचे जावई रोशनभाई पाटील मॅन फ्रॉम शिरवली, त्यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. सो टार्गेट आतापर्यंतच्या या मॅचेस मधलं सर्वात मोठं आहे, जिथे 81 धावा बनवल्यात आणि 82 धावांचं लक्ष ठेवलंय ते आता कनव 11 पिसारवे संघासमोर. तशा मॅचला सुरुवातीला पुन्हा एकदा आपण ऐकूयात व्हॉइस ऑफ शिरवली रायगड रोशनजी पाटील यांना. थँक्यू सो मच करणजी काळन सर हेदोटणे. आणि त्यानंतर बाबूशाह सर देवीचा पाडा आज कॉमेंटर बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पाहता स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक 2025 पहिल्या फेरीतील अगदी लढत क्रमांक 5 पाहतो. अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये काहीसा टेक्निकल इश्यू हा निर्माण झाला होता आणि त्यानंतर काहीसा वेळ हा अतिरिक्त खर्चिक झाल्यानंतर अगदी काहीशा उशिरानं लढतींचा आगाज झाला. परंतु आयोजकांचं हे कौतुकी करावं लागेल, कारण अगदी हे शिवधनुष्य त्यांनी लिलेया पार पाडले. आयोजकांचं हे कौतुकास्पद कार्य पाहायला मिळतं आणि त्यातील पहिल्या फेरीतील लढत क्रमांक 1 तुमच्या समोर सादर होते. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झाल्याने पहिल्या पूर्वार्ध दरम्यान धावा बनताना पाहिल्या. एकूण धावसंख्या राहिली 81 आणि ते जिंकण्यासाठी अगदी 82 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी मोठा पल्ला गाठायचा आहे. पिसारवे विरोधात उसाटणे सुसाट वेगानं टीम उसाटणे संघानं धावा बनवल्या, परंतु आता एक चांगला पिसारा फुलवावा लागेल धावसंख्येचा टीम पिसारवेला. टीम उसाटणे संघाविरोधात एक चांगल्या लढतीचा आगाज आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धादरम्यान वेगवान खेळ राहिला, परंतु उत्तरार्धामध्ये सुद्धा टीम पिसारवे संघाच्या सांघिक कोठामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा आहे आणि आव्हान गाठायचंय 82 धावसंख्येचा. उत्तरार्धाच्या कालखंडाला होती सुरुवात. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला चेंडू वेगवान रीतीने ते प्रस्थान केले. फलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो विजय पवार आणि त्याच्या सहसाथीने मंगेश. अगदी एक मिसाईल मॅन बनून एक चांगली फटकेबाजी पॉवरफुल फटक्यांचा आगाज करावा लागेल टीम पिसारवे संघाला टीम ओसाटणे संघाविरुद्ध. आधी पहिला चेंडू रॉयल थाटामध्ये सफर केला गोलंदाज सागर पाटील. क्रिकेटच्या महासागरावरती ज्या खेळाडूनं एक आगली वेगळी छाप सोडली असा अवलिया क्रिकेटपटू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो. अगदी बायकरमॅन हा काढो अनेक स्पर्धेमध्ये ज्याचा आपण दबदबा पाहतो. अगदी 7 बाईकचा मानकरी असलेला अगदी ठाणे जिल्ह्यातील एक विख्यात काढो सागर सॅगी मिस्टर सॅगी. वेलकम 11 ओसांडे संघाची जी आपण स्पर्धा पाहिली त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत राहिली होती सागर पाटीलची, परंतु इथे व्हाईट बॉल प्रस्तावित केला जातो. समोर पाहायला मिळतो विजय पवार. ज्या फलंदाजामध्ये प्रचंड क्षमता आहे, पोटेन्शियल ठासून भरले आणि गुणवत्तावर्धक खेळ साकार करणारा हा पवार फलंदाजीच्या बोहल्यावरती. ओहो विजय त्याला साकार करायचा आहे. चांगली फिल्डिंग आखण्याचा प्रयत्न राहिला लॉंग ऑन कडे, परंतु तो भेदून चेंडू सीमा पार चौकार.
गरमीचं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी सागर पाटील विरोधात आता मात्र विस्फोटक अंदाजामध्ये हे फटके ते खेळले जात आहेत. अगदी सागर, ओहो पुन्हा एकदा प्रहार इथे गेलाय. उत्तमरित्या हा फटका टोलवला जातो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये सीमा रेषेनजीक काहीच रोखण्याचे कार्य पाहायला मिळतं. नशीबजी मात्रे आणि भावेशजी मात्रे यांना विनंती केली जाते आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पिसारवे संघाचे खेळाडू विजय पवार, त्याच्या सहसाथीने मंगेश हे आपण फलंदाज पाहतो. पवारचा हा पॉवरफुल स्ट्रोक पाहिला होता. अगदी चांगल्या रीतीनं टोले जंग फटकेबाजी त्याच्या बारमधून पाहायला मिळते. पुन्हा एकदा झेल अगदी हवेमध्ये मुक्त संचार करताना पाहिला, परंतु तात्काळ घेतलेली एक रन्स आणि याच्या जोरावरती सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना बिनगडी बाद 89 धावा 8 पल्ला मोठा गाठायचा आहे. अगदी 82 धावा संख्येचा पल्ला गाठत असताना पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान काहीशी संत सुरुवात पाहायला मिळते. कासवच्या पद्धतीने धावा पुढे अग्रेसर होत असताना समोर पाहायला मिळेल पहिल्यांदाच मंगेश. आई खेळाडू नेहमीच विजय पवारच्या सहसाथीनं चांगली भागीदारी रचताना पाहतो, परंतु इथे मॅरेथॉन इनिंग ही साध्य करावी लागेल. सागर पाटीलचा वेगवान चेंडू अगदी यष्टीरक्षकाला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा चमकदार चौकार. याच दर्जाची अजून एक स्पर्धा अगदी रायगड नगरीमध्ये पाहायला मिळेल. कैलासवासी निरावंती संतोष शेट मात्रे स्मृती चषकाची मैफिल पाहायला मिळेल पिसारवे नगरीमध्ये. अगदी 14 तारखेपासून तो क्रिकेटचा महामेळावा पिसारवे नगरीमध्ये साध्य होताना पाहायला मिळेल. अनेक चांगलं मॅनेजमेंट अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी अगदी 4 व्हीलर कार त्या स्पर्धेमध्ये असेल आणि मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा त्याही स्पर्धेमध्ये विजिट दाखवेल. अगदी पहिलं षटक समाप्त होताना पाहिलं. धावा पाहिल्या धावा पुस्तकावरती बिनगडी बाद 89 धावा 12. अगदी रॉयल थाडामध्ये पिवनचं पहिलं षटक राहिलं, परंतु अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे टीम पिसारवे संघाला, कारण 82 धावा संख्येचा पल्ला गाठायचा आहे. 18 चेंडूमध्ये अजूनपर्यंत मोठा संघर्ष हा गाठावा लागेल टीम उसाटणे संघाविरुद्ध. उसाटणे संघाने पहिल्या पूर्वार्धादरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये खेळी साकार केली होती. संकेत पाटील, सागर पाटील, नितीन पाटील या 3 पाटील बंधूंनी पूर्णपणे अटकेपार झेंडे हे रोवले होते. अक्षरशः षटकार चौकारांचा पाऊस पडला. अवकाळी पाऊस ज्या पद्धतीने धो बरसावा त्या दर्जाची फटकेबाजी या उत्तरार्धामध्ये आता केली जाते. फलंदाज होतो आक्रमक, ठोकलाय षटकार. आक्रमकतेचं दुसरं नाव पवार की पॉवर. पॉवरफुल इनिंग साकार करण्याच्या इराद्याने ईर्ष्येने खेळत असताना पिसारवे संघाचा विजय पवार विजयी रथ पुढे अग्रेसर करतोय. 17 चेंडू 64 धावा बनताना सुद्धा आम्ही अनेकला पाहिले. त्या दर्जाची खेळी सध्याच्या घडीला उसाटणे संघाविरोधात पिसारवे संघाला करावी लागेल. ओहो पुन्हा प्रहार केलाय. अगदी गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळलाय. खर्रा फिल्डिंग पाहिली आणि प्रतिरात तिथे पाहायला मिळतो षटकार. फलंदाज विजय पवारचा हा अश्वमेध अगदी घोड्यासारखा टप टप आवाज करत पुढे मार्गस्थ झालाय. सामना बनवू शकतो, सामना बनवू शकतो त्या दर्जाचे फटके सध्याच्या घडीला येत आहेत. बिनगडी बाद 89 धावा 24 पादो 16 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावा संख्येची आवश्यकता. गोलंदाज विशाल पाटील, या गोलंदाजाला कमबॅक साधायचंय. साधण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी, परंतु फटकेबाजी भारी. पाठोपाठ रॉयल थाट लगातार 3 षटकार.
अगदी नादच खुळा करणारी ही आपण बेधुंद फटकेबाजी पाहतो आणि पब्लिक डिमांड हे आपण फटके पाहतो. 15 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळले जात आहे. बिनगडी बाद 29 धावा 30, पल्ला गाठायचा 15 चेंडू 52. अगदी दशावतारी रावण समोर उभा आहे आणि त्याला फाडायचंय, त्याला तोडायचंय आणि तोडफोड परफॉर्मन्स इथे साध्य केला जातो. खर्रा फिल्डिंग आणि हे पाहता येतोय वन टप्पा सीमा पार शानदार चौका. दूध का दूध पाणी का पाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपली आयोजक टीम पूर्णपणे सक्षम पाहायला मिळते कारण नावाजलेला संघ अर्थातच मात्रे बाळा ज्या संघातील खेळाडू कंट्रोल रूम मध्ये दाखल होते आणि आता सामन्यामध्ये काहीशी मजा पाहायला मिळेल. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येऊन ठेपतंय. अगदी 14 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 48 धावा. ज्या दर्जाचे फटके फलंदाज पवार, विजय पवार, पवार की पॉवरफुल इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या फलंदाजानं उत्तम रीतीचा हा खेळ साध्य केलाय. वैयक्तिकरित्या चौकार षटकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण अगदी 9 चेंडू मध्ये 29 धावसंख्येचा झुंजार खेळ त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय विशाल पाटील. विशाल पाटीलनं आता अंतिम टप्प्यामध्ये कमबॅक साधलंय. पूर्णपणे मॅजिक डिलिव्हरी त्यानं आपल्या भात्यातून सफर केली. खूप कालांतरानंतर हा चेंडू डॉट आलाय. काहीसं दिलासादायक कार्य हे पाहायला मिळतं. टीम वेलकम 11 उसाटणे संघाच्या माध्यमातून विशाल पाटील अगदी विशालमय कार्य त्याला साध्य करायचंय आणि या दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून त्याला पेशकश करावे लागतील. समोर पाहायला मिळतो विजय पवार. विजय पवार विजयी रथ पुढे अग्रेसर होतोय. रन आउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. 6 षटकार. तो का कहना. पूर्णपणे या सामन्यामध्ये काहीशी रंगत पाहायला मिळते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. पल्ला अगदी खूप मोठा होता आणि हा चांगल्या रीतीनं काहीसा गाठण्याचा प्रयत्न टीम पिसारवे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावसंख्येचा हा पिसारा चांगल्या पद्धतीनं हा फुललाय आणि मोरपीस आणि अगदी चांगले फटके या फलंदाजांच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येत आहेत. विजय पवार मंगेश यांच्यामध्ये चांगली अशी भागीदारी होती. विराट पारी खेळली जाते आणि एक मॅरेथॉन इनिंग कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण हे सध्याच्या घडीला ते दाखवत आहेत आणि निश्चितच दाखवून दिलं जातं कारण उत्तम रीतीचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये साध्य झालाय. येणारा तृतीय गोलंदाज तिसरा गोलंदाजाचा वापर केलाय संकेत पाटील. पुन्हा एकदा रफ्तार के साथ गिरफ्तार करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज आहे परंतु त्याचं वेलकम केलं जाईल का फलंदाजाकडून. आणि वेलकम 11 उसाटणे संघाचे गोलंदाज सुसाट वेगानं फलंदाजांच्या नाग्यात तोडतील का असे मोठमोठे प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला पाहायला मिळतात क्रिकेट रसिक राजाकडून. 12 चेंडू 42 स्पीडली खेळायचे. एलिंग वेळेनुसार ही समाप्त व्हायला हवी. बिनगडी बाद 19 धावा पाहतो 40. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा देखना फटका चांगला असा झेल कन्वर्ट झालाय बंटीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं हा झेल कन्वर्ट होतो. लागतो पहिला देदका टीम पिसारवेला. रॉयल ताटामध्ये दोन्ही संघांकडून चांगल्या रीतीचा हा खेळ इथे साध्य केला जातो परंतु अपयश कोणत्या संघाच्या पदरी पडेल यशाची यशोगता कोण गाडेल हे सुद्धा पाहावं लागेल. ज्यांना अपयशाची भीती वाटते तेच अपयशी ठरतात
आणि ज्यांना अपयशाची भीती वाटत नाही ते यश त्यांची वाट पाहत असतं आणि यश प्राप्ती करायची असेल तर चांगल्या रीतीचा खेळ दोन्ही संघातील खेळाडूंना इथे साध्य करावा लागेल. सध्याची स्थिती पाहतो, 1 गडी बाद 40. एका क्षणी प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाही. डॉटबॉलची समाप्ती. अलीकडच्या 2 षटकांदरम्यान खेळ काहीसा वेगळा होता परंतु आता काहीसा खेळ चेंज होतोय. 10 चेंडू 42 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. विजय पवार जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत काहीसा धोका नसावा. टीम पिसारवे या संघाला परंतु त्याला स्ट्राईक मिळत नाहीये, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि हे पाहता लागतोय झटका क्रमांक 2. मध्ये घडताना पाहतो आमदार चषक 2025 म्हात्रेपाडा. एक गाडा अभ्यास असलेला रायगड ठाणे जिल्ह्यातील हा अव्वल दर्जाचा संघ, सर्वाधिक भ्रमंती करणारा संघ अर्थातच म्हात्रेपाडा. अगदी प्रत्येक पॅकर हा आतुर असतो म्हात्रेपाडा संघाची एंट्री टाकण्यासाठी, कारण एक दर्जेदार खेळ या संघाने सध्याच्या घडीला साध्य केलाय. आणि याच गावच्या माध्यमातून आमदार चषकाची मैफिल पाहतो परंतु सामना काहीसा आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय. वेलकम 11 उसाटणे. सागर पाटील, नितीन पाटील, संकेत पाटील यांची खेळी खूप उपयुक्त ठरली जाते. अगदी विजय पवार आणि सागी यांचे बंधू यांची एक चांगली दोस्ती आहे परंतु क्रिकेट इथे वेगळी मस्ती आहे, कारण गोलंदाजी ही तितकीच धाकड पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडूने जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहतो गोलंदाजाचं काहीसं वर्चस्व राहिले परंतु फलंदाजांना पूर्णपणे विस्फोटक अंदाज साध्य करायचा आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संकेत पाटीलने प्रतिस्पर्धी संघाला संकेत दिलेत की आम्ही आता विजयाकडे वाटचाल करतो. समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू 42. सन्माननीय बजरंग दल अध्यक्ष सन्माननीय जयदासदादा म्हात्रेपाडा यांचे इथे शुभागमन झाले. आपलंही मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाचं त्यांचे आपण मॅनेजमेंट पाहतो, कारण बजरंग दळ आणि या बजरंग दळाच्या माध्यमातून हिंदुत्वाची पताका अविरतपणे ही फडकली जाते. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं उत्कृष्ट कीर्तनकार सन्माननीय विश्वनाथ महाराज वारिंगे यांची प्रमुख भूमिका या परिभागामध्ये पाहतो. त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण मोतीराम शेठ गोंधळी पाहतो. खऱ्या अर्थानं त्यांची प्रचंड मेहनत या बजरंग दलाच्या माध्यमातून पाहतो आणि अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून एक चांगली रोखठोक भूमिका पाहतो. आणि सरकार सुद्धा हिंदुत्ववादी पाहायला मिळतं आणि त्याच पूर्णपणे कोठ्यातील अर्थातच आमदार पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या नावाने हे दमदार आयोजन. 6 चेंडू पल्ला गाठायचा आहे. 41 धावसंख्येचा पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड पाहायला मिळते. टीम वेलकम 11 उसाटणे या संघाची पहिल्या 2 षटकांदरम्यान टीम पिसारबे संघाची दादागिरी पाहिली परंतु संकेत पाटीलनं जे स्पष्ट संकेत दिले ज्याच्या जोरावरती सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करण्याचा प्रयत्न राहिला. टीम वेलकम 11 उसाटणे संघाच्या माध्यमातून अजून एक नितीनच्या वतीने पाहायला मिळतो एक दर्जेदार झेल. फेरीतील लढती पाहतो आणि खरं तर मेडन षटक सुद्धा आपण पाहिलं, कारण पहिला चेंडू विकेट
त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेटचं बदल आणि पाठोपाठ लगातार इथे 3 डॉट बॉल पाहिले. अगदी अंतिम टप्प्यामध्ये विस्फोटक अंदाज आणि हे पाहता अगदी येतोय हा धमाकेदार षटकार. नमो स्टाईल हा षटकार खेचलाय. विस्फोटक अंदाज पुन्हा प्रहार केलाय आपल्याच फॉलो मध्ये. चेंडूची तात्काळ इथे अडवणूक केली जाते. मोठ्या फरकाने कदाचित टीम पिसार्वे संघाला इथे परास्त व्हावं लागेल. 2 चेंडू 35 हे समीकरण इथे तय करायचंय. टीम पिसार्वे संघाचे कौतुक व्हायला व पहिल्या 2 षटकांदरम्यान ज्या पद्धतीने मंगेशनं आणि विजय पवारनं जे वार दाखवले होते, चांगले दर्जेदार फटके खेळले होते. विजय पवारनं मॅच मध्ये पूर्णपणे शिरका करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला साथ देणं गरजेचं होतं. गणेश माद्रे त्यानंतर राजकुमार पाटील, शैलेश एक चांगल्या शैलीनं फटकेबाजी दाखवणं गरजेचं असताना हे पाहता इथे विजय संपादन केलंय. पिसार्वे संघाविरुद्ध सुसाट वेगानं विजयी रथ पुढे मार्गस्थ होतोय. वेलकम 11 उसाटने या संघाने हा सामना जिंकलाय. पूर्वक स्वागत. ते अलिबागला आहेत. या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे घोषित केला जाईल. आमचे लाडके गुणलेखक गणेश यांच्या माध्यमातून माहिती मिळते. तर जयदाजी माद्रे बजरंग दळ अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. चांगला खेळ राहिला टीम उताटे संघाचा काढो. सागर पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच समान करी. अगदी 36 धावसंख्येची झुंजार खेळी. सागर पाटील मिस्टर सागी वेलकम 11 उसाटणे संघाचा खऱ्या अर्थानं टायगर वंडर बॉय. एक चांगला खेळ ज्यानं साकार केला, ज्याच्या जोरावरती अनेक सामने टीम उसाटणे संघ जिंकत असतो. अगदी शांत संयमी काढो, नेहमीच अनेकांचा आदर करणारा हा अवलिया क्रिकेटपटू ठरला. या लढतीचा मॅन ऑफ द मॅच मानकरी सागर पाटील.